आता या दोन पोलमध्ये इतका फरक आहे की 25 आणि 15, 33 आणि 23, त्यामुळं यातला कुठला आपण निकालाच्या जवळ मानायचा असा प्रश्न आहे. म्हणजे महाराष्ट्रासंदर्भातलं माझं जे आकलन आहे ते मी मगाशी सांगितलं त्यापेक्षा वेगळं काही नाही. हे सगळे पोल बघितल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये NDAच्या जागा कमी होणार, त्यात काही प्रमाणात का असेना भाजपच्या जागा कमी होतील, सर्वाधिक गेन काँग्रेसचा असेल. या सगळ्यामध्ये काही फार मोठा फरक पडायचं कारण नाही आणि सर्वात मोठा पक्ष हा भाजप असेल. बाय अँड लार्ज हेच असेल. आता ह्या आत्तासमोर जे आपल्या दोन पोल आलेले आहेत एक्झिट पोल, त्यामधला फरक इतका मोठा आहे की त्याच्यावर यातलं खरं कुठलं मानायचं असा प्रश्न निश्चितपणे आपल्यासमोर आहे. त्यामुळे मला वाटतं की हे एक्झिट पोल काही असले तरी आपलं जे आकलन आहे ते त्याच्यावर अजून तरी मी ठाम आहे. त्यात सिंधुदुर्गातनं ही बातमी म्हणजे एक्झिट पोल आपल्या समोर येत आहेत, त्यात राणे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालंय. मोठा एक्झिट पोल या क्षणाचा आपण बघतोय. सिंधुदुर्गातनं ज्या जागेवरनं बरंच राजकीय नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं, सामंत बंधू काहीसे नाराज झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. अशा जागेवरती सध्या तरी नारायण राणे आघाडीवर आहेत. उत्तर मध्य मुंबईतनं वर्षा गायकवाड या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. पोल स्टॅटनुसार जी एक्झिट पोलचे अंदाज समोर आलेत ते आता आपण बघतोय साम टीव्हीवर. मोठा एक्झिट पोल, सगळ्यात मोठा एक्झिट पोल प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवतोय. मुंबईमधनं वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत. उत्तर मध्य मुंबईतनं त्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत तर सिंधुदुर्गामध्ये नारायण राणे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. याच अनुषंगानं चर्चा करूयात. शीतल मॅम, ज्या जागेवरनं इतकं राजकीय नाट्य रंगलं ती